योग शरीराला शक्ती, मनाला शांती आणि जीवनाला संतुलन देतो. योग करा, तणाव दूर करा आणि आनंदाला जवळ करा. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या तुमच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे नुसतं आणि नुसतं खाण्यापासून. जेव्हा मी सकाळी उठले ना, तेव्हा मला खूप जास्त अशक्त अशक्त असं वाटत होतं. म्हणून मी सगळ्यात पहिले चहा आणि ब्रेड खाल्ला. म्हणजे आज माझं जे काही योगा डे होता आणि योगा डेच्या दिवशीच मी सगळी चिटिंग केली. सगळ्यात पहिले मी चहा घेतला, जो की मी चहा सोडलेला आहे, कधी-कधीच घेते. तर आज मी चहा आणि ब्रेड खाल्ले. त्याच्यानंतर मला असं वाटलं, की चहा घेतल्याने मला थोडं ठीक वाटेल, पण बरं वाटत नव्हतं. म्हणून मग मी परत तेल मिरची आणि पोळीसुद्धा खाल्ली, तरी बरं वाटत नव्हतं. तर मग मी नंतर डाळिंब घेतलं आणि डाळिंब खाल्लं. आणि नंतर मला ठीक वाटायला लागलं आणि म्हटलं चला आज घराची पहिले साफसफाई करू. जेव्हा मला ठीक वाटत नाही ना, तेव्हा माझं असं आहे, की मी घराची साफसफाई करायला काढते आणि जेव्हा साफसफाई करते, तेव्हा माझं मन त्यामध्ये एवढं गुंतून जातं, की माझं म्हणजे जी काही मला आतमध्ये त्रास होत असतो किंवा मनामध्ये काही ना काही घोळ-गंबाळ चालू असतो, तर तो सगळा ना माझ्या डोक्यातून निघून जातो आणि मी साफसफाईमध्येच मग्न होते. म्हणून मग आज मी साफसफाई काढली कारण की गेले 3-4 दिवस असे झाले होते, की ते म्हणजे बाबा गेले त्याच्यामुळं मला करमतसुद्धा नव्हतं आणि आईचा सुद्धा आता थोड्या दिवस पहिले दिवस येऊन गेला होता त्याच्यामुळं ती गोष्ट डोक्यात होती आणि एक माझा मामेभाऊ आहे तो सुद्धा त्याची सुद्धा डेथ झाली. त्याच्यामुळं घरातलं वातावरण थोडंसं तेच ते होतं त्याच्यामुळं मी थोडीशी डिस्टर्ब झाली होती. तर म्हटलं चला साफ-सफाई करू आणि स्वतःचं मूड मस्तपैकी फ्रेश करून घेऊ म्हणून आज पूर्ण किचन काढलं. कारण किचन हा माझ्या लाईफमधला सगळ्यात फेव्हरेट पार्ट आहे. माझ्या सगळ्या घरामधला सगळ्यात फेव्हरेट पार्ट आहे किचन. सगळ्यात जास्त मी किचनमध्येच असते. आणि हे किचन असं नाही आहे, मी आत्ता थोड्या दिवस पहिलेच साफ केलं होतं. त्याच्यामुळे मी आता जास्त साफसुद्धा करणार नाही आहेत. आता ट्रॉली कशी साफ करायची ते इथे मी तुम्हाला दाखवत आहे. अशा पद्धतीची आमच्या इथली ट्रॉली आहे, जी पूर्णपणे वरचा भाग जो आहे तो बाजूला निघतो. आता खाली माहिती आहे का, आता थोड्या दिवस पहिलेच मी साफ केलं होतं, तरीसुद्धा तुम्ही ते धूळ बघू शकता किती आहे. खूप जास्त धूळ येतो आम्हाला. आमचा फ्लॅट वर आहे, तरीसुद्धा खूप धूळ येते आणि मी तर खूप परेशानसुद्धा झालेली आहे. तर सगळ्यात पहिले मी ही धूळ काढून घेतली आणि हे जे आहे लाल हीट ते मी असं सगळ्या ठिकाणी एका कोपऱ्यात थोडं-थोडं मारून घेते. कारण की हे मारलं ना, की याच्या वासाने काय होते, की जे झुरळ वगैरे असतात ते असले तर ते मरून जातात आणि दुसरी गोष्ट की झुरळ वगैरे येत नाही आणि तिसरी गोष्ट की रात्रीचे लाईट लावल्यानंतर लाईटावर किडे येतात. तर ते किडे वगैरे जर असले तर ते सुद्धा निघून जातात. त्याच्यासाठी मी थोडंसं लाल हीट मारून घेते. 10 मिनिटं राहू देते. आता हे तुम्हाला मी व्हिडिओ असल्यामुळे एवढ्या वेळपर्यंत गॅप दिसत नाहीये. 10 ते 15 मिनिटं राहू देते, वास जाऊ देते तो पूर्णपणे आणि त्याच्यानंतर परत पुसून घेते आणि नंतर ट्रॉली ठेवते. अशा पद्धतीने मी माझ्या ह्या ट्रॉल्या साफ करते. याच्यामुळं मुंग्यासुद्धा होत नाही, किडेसुद्धा राहत नाही, धूळसुद्धा राहत नाही आणि आपले भांडेसुद्धा स्वच्छ राहतात. आपल्या ट्रॉल्यासुद्धा चांगल्या राहतात. लाईफटाईमपर्यंत ट्रॉल्या चांगल्या राहतात. एकदा तुम्ही करतच असेल अशा पद्धतीने तुमची घरची ट्रॉली साफ याच्याहीपेक्षा चांगल्या पद्धतीने करत असाल. बट मी माझी जी पद्धत आहे साफ करायची ती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत म्हटलं चला शेअर करा म्हणून मग हा असा एक व्हिडिओ काढून घेतलेला आणि सगळी भांडी जी आहे ती धुवायचं काही काम नव्हतं कारण की साफसफाई माझी वरच्या वर सुरू राहते त्याच्यामुळं काही अशी गरज पडत नाही. पण धूळ येत राहते किंवा मग घरात स्वतःच्या मनालाच फ्रेश वाटलं पाहिजे त्याच्यासाठी माझं साफसफाई वरच्या वर चालूच असते. म्हणून आज मस्तपैकी किचन व्यवस्थित जशी पाहिजे तशी क्लीन करून घेतलेली आहे आणि आता थोड्याच दिवसात यशिकाची स्कूलसुद्धा सुरू होत आहे. सुरू झालेली आहे 1 तारखेपासनं, पण ऑनलाईन आहे. तर आता ऑफलाईन 29 तारखेपासून सुरू होईल आणि मी खूप आतुरतेने वाट बघत आहे, की कधी ऑफलाईन सुरू होते. कारण की ऑनलाईन कितीही म्हटलं तरी मुलांचं लक्ष लागत नाही ऑनलाईनमध्ये आणि माझी यशिका थोडीशी जास्त बदमाश आहे. त्याच्यामुळं ती करते असं, की अभ्यास कमी, सर शिकवतात त्याच्याकडे लक्ष कमी असते तिचं आणि तिचं बाकीच्या गोष्टींकडेच जास्त लक्ष असते. आता बाकीच्या गोष्टी म्हटलं तर काय, तर त्या मोबाईलमध्ये ती जो क्लास असते तो थोडासा बॅक जाते आणि त्याच्यात मग ती काही ते असे कार्टूनचे वगैरे फेस येत असतात, तर ते फेस लावते. तर मग असा असा तिचा काहीतरी तिथे काळेपणा चालू राहते. आता अशाच पद्धतीने मी दुसरे सुद्धा भाग जो आहे, पूर्ण ट्रॉल्यांचा भाग आहे, सगळा मी हळू साफ करून घेतला आणि पूर्ण दिवस लावून आज किचन स्वच्छ केली आणि याच्यानंतर तुम्हाला सांगते मी व्हिडिओसुद्धा काढला नाही. कारण की आता ना व्हिडिओ काढायची सवय मोडली, त्याच्यामुळे ना लक्षच राहत नाही. रात्री 10 वाजेपर्यंत मी सगळी साफसफाई करत होती. हॉलची सुद्धा साफसफाई झालेली आहे. जाडे वगैरे होते थोडेफार.
हॉलचं जास्त करायचं नव्हतं, बेडरूमचं पण जास्त करायचं नव्हतं. फक्त जाळे वगैरे होते आणि झटक-झाटक होतं ते करून घेतलं आणि किचन डीप क्लीन करून घेतली. कारण किचनमध्ये होतेच कितीही झालं तरी. अशा पद्धतीने आता व्यवस्थित स्वच्छ असं घर दिसत आहे आणि आज प्रसन्नही वाटत आहे. आणि तुम्हाला जर असे व्हिडिओ माझे पाहायला आवडत असेल तर प्लीज मला कमेंट्स करून सांगा. नेक्स्ट व्हिडिओ कशाचा आणू ते सुद्धा मला सांगा. म्हणजे मलाही थोडीशी हेल्प होईल की तुम्हाला कुठली व्हिडिओ पाहायला आवडत आहेत माझे, त्यासाठी तुमच्यासोबत कोणते मी व्हिडिओ शेअर करायला पाहिजे ते मलासुद्धा समजणार आणि व्हिडिओसुद्धा छान-छान येतीलच. तसा मी प्रयत्न करतच आहे पूर्णपणे आणि तुम्ही बघू शकता किचन खूप छान दिसत आहे माझी, मस्त झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका. आणि तुम्हाला माझा फ्लॅट कसा वाटलेला आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.